हा ऐकलं का? काय आहे बाहेर काय चाललंय बघितलं का? आता इथून बाहेरचं कसं बघणार मी? तुम्हाला जोक करायचं सुचतंय बाई. विषय काय चाललाय आणि तुमचं काय चाललंय? आता पण विषय सांगितलं तर कळेल ना मला. आधी आंघोळवर का? नाही नाही, आधी काय झालंय ते सांग मला. शेवटी अजिंक्यनं पैसे दिले ना तुम्ही? कसलं पैसे? कसलं असतात पैसे? आता उगाच डोकं फिरवू नकोस हं. आता मी कशाला देतोय पैसे? भरतीसाठी? आणि मी कवा दिले पैसे? कसलं पैसे कवा दिलं? आता माझ्या संग खोटं बोलू नका. तुमची आई आणि तुमची लेक बसली की तिथं घरात पैसे मोजत एक एक नोट मोजत होत्या. त्या दोघी पैसे मोजतात म्हणजे मॅच दिलं वय. मग कोणी दिलं? तर मला काय माहित कोणी दिलं पैसे? मग त्यांच्याकडे एवढं पैसे कुठं आलं? पुष्पे, एवढं म्हणजे किस्त पैसे आहेत का? 85,000 आहेत. काय 85,000? आणि एवढं पैसे कुठं आले त्याच्याकडे? आता तुम्ही उगाच नाटक करू नका. अगं नाटक काय याच्यात? नाही दिलं म्हणजे नाही दिलं. तुम्ही नाही दिलं तर एवढं पैसे कुठं आलं? आता मला काय माहित कुठनं पैसे आलं? तुम्ही दिलेली नुसतं कळू द्या. मग मी हाय आणि तुम्ही हाय. हिचं तर अवघडच आहे. राहुल्या कुठे? अरे ते येईल मागणं. अरे त्याच्या घरात दंगा चाललेला म्हणून मी नाही थांबलो. कसला दंगा? बापूचं आणि त्याचं काहीतरी चाललेलं. बहुतेक पैशावर नसणार. आणि तुझ्या पैशाचं काय झालं? 85,000 जुळलेत. मामानं दिलं होय? नाही, 15,000 इकडनं तिकडनं गोळा केलेत आणि 70,000 बायाकडनं घेतलेत. भैयाकडनं? होय, आणि त्याने असंच दिलं होय? तसंच देत होता, पण मीच म्हटलं दागिने ठेवून घे म्हणून. कायला कशा आणायस? भैयाकडे दागिने ठेवून आलेस होय? काय करू मग आता, कुठनंच जुळणं म्हणलं. का तो भैया कसा अख्ख्या गावाला माहितीये. येळ आली तर तो जम्या आणि टॅलेंट त्यांना बी ऐकून खाईल. अरे नाही काय करणार तू. हुबला काल बघ. राहुल्या, काय रे झालं घरात? बापू संग भांडण झालं. का? पैसे देत नाही म्हणत होते. मग काय, रावल्या ताटे म्हणतात आपल्याला. पैसे दिलं नाही तर जीवच देतो म्हणालो. दिले मग? नाही लाका. मग काय म्हणलं बापू? काय म्हणणार, दे जा जीव म्हणाले. अरे मग काय जीव द्यायला आलायस इथं? वय हे लाका, असलं काही करू नकोस. जीव दिलास तर पैसा बी गेलं आणि जीव बी गेलाच. अय, माझं काय डोकं फिरलंय वय. मी काय खरोखर जीव देणार नाही काय? नुसती धमकी द्यायची असती. बापूने पैसेच दिले नाही तर? नाही कस, मला कॉन्फिडन्स आहे बापू पैसे देणार. फक्त एक काम करा. काय? तू आमच्या घरला जा आणि बापूसनी सांग की राहुल्या जीव द्या लागलाय म्हणून. ए, मला मध्ये घेऊ नको बरं का. माझ्याकडे तर बघू बी नको. मला हे पैसा बिसा भरून भरतीचं काम करणं पटतच नाही. काय का दोस्त हायसा का काय हायसा? ए, हाय असं हाय. असू दे बाबा. पैशाचं काय झालं? बायाकडनं घेतलेत. किती? 70,000. आणि राहिलेलं? पहिलं 15 आणि हे 70. एवढंच आहेत. सतीश सरांना सांगितलंस का? नाही अजून. आता फोन करूया की. कर की फोन. हा. अरे फोन उचलत नाहीत. चिडलं तर नसत्याल ना आपल्यावर? अरे बिझी असतील, परत ट्राय कर. हा. झाली का जुळणी? हा, झाली जुळणी, पण ते घोळ झालाय. काय गोळ झालाय? माझ्याकडं
1.5 लाख नाही जमले. मग किती जमलेत? 85,000 जमले. फक्त 85? मिलिटरी भरती म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो का काय? पैसे नाहीत तर माझा वेळ कशाला वाया घालवलात? आणि तुमचा तो मित्र त्याचं काय झालं? हा त्याचं झालंय, पण माझं जरा. एकाकडे 1.5 लाख आणि एकाकडे 85 आहेत. काय करायचं? असू दे, जेवढे मिळतात तेवढे घे. अजिंक्य, हा तुम्ही गावाकडची साधी पोरं आहे म्हणून तुमचं काम करतो, पण उरलेले पैसे पगारात द्यायला लागतील. काय? हा चालते. ठेवू का मग आता? थँक्यू सर. काय म्हणाले? अरे आपलं काम झाले म्हणले. आज्या, आपण पण भरती झालो लक्का. पुराला फोन, मामाचा फोन आला. हा मामा. हा हॅलो अजिंक्य, अरे कुठेस तू? हाय की गावातच आहे. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता कारखान्यावर ये, मला तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. काय झालं? काय नाही, तू ये मग बोलू आपण. बरं आलो. मी आलोच. का रे? काय झालं? अरे मामानं कारखान्यावर बोलवले, काहीतरी काम आहे म्हणलंय. बर, लगेच ये. आलोच मी. ये राहुल्या बसीत. पलीकडे घे. पाहता आलाय बाहेर. तुम्ही ते व्यवस्थित पलीकडे लावून घ्या. हा, आणि जोडीला त्यांना घ्या, मी येतो परत लगेच. कर काय झालं मामा? अर्जंट मध्ये बोललोस. अरे काय चाललंय काय तुझं आजा? काय चालली म्हणजे? सकाळी घरात तू पैसे मोजत होतास, हा त्याचं काय? कशाची तयारी चालली? भरतीसाठी पैसे गोळा केलेस? वय अरे सांगितलं होतं की तुला पैसे लागणार आहेत म्हणून. पैसे लागणार आहेत ते सांगितलेस रे, पण जमावलेले नाही सांगितलेस. हा अरे तू आंघोळीला गेला होता ना. कुठनं आणलंस एवढं पैसे? कोणाकडनं व्याजानं पैसे घेतलेस का? किती टक्क्याने घेतलेस? नाही व्याज नाही घेतले पैसे मामा. मग कुठनं बँकेकडनं घेतलेस का? पण बँकेकडनं घ्यायचे म्हटलं तुला काहीतरी तारण ठेवायला लागणार. मग कुठनं आणलेस पैसे? मामा अरे नको काळजी करू. पण कुठनं आणलेस एवढं पैसे? हाय का आता? तू नको विचार करू. अरे तुझं भलं व्हावं असं वाटत नाही का आम्हाला? मी असं म्हंटल का? मग तू फक्त विचार करू नको, मी करतो सगळं नीट. अरे राजा, मामा राजा परत काय करायच्या आधी सांगत जर बाबा. हो जा आता. हा घरी आल्यावर बोलू आपण.